दिवस वर्तमानपत्रात वाचतोय की पर्यावरण विभागाला हा प्रस्ताव पाठवलेला आहे. मग शासन एका बाजूला आम्हाला सांगते की हा प्रस्ताव लोकांना विश्वासात घेऊन चर्चा करू असं म्हणतंय. आमची रद्दची मागणी 100% ठाम आहे. पर्याय कुठलाही आम्ही सुचवणार नाही. त्यामध्ये आमचं म्हणणं आहे ऑलरेडी नागपूर रत्नागिरी हा पर्यायी मार्ग आहेच, मार्गाची गरजच नाही. आणि म्हणून शासनानं जर पर्यावरण विभागाला हा प्रस्ताव पाठवला असेल तर या राज्यातल्या असंख्य शेतकऱ्यांना म्हणजे जवळजवळ 27,500 एकर जमीन या 805 किलोमीटरवर त्या ठिकाणी जाणार आहे. आणि या शेतकऱ्यांची फसवणूक सरकारनं उघडपणे केलेली. सभागृहामध्ये सांगितलं आम्ही विचार करणार नाही, आमची भूमिका वेगळी. आणि दुसऱ्या बाजूला म्हटलं मागच्या बाजूनं हा प्रस्ताव पर्यावरणाला पाठवणं म्हणजे या राज्यातल्या